नमस्कार. नमस्कार. मला येस सर. थोडक्यात माहिती सांगा साहेब. माहिती सांगू? तुम्ही सांगताय की प्रश्न विचारायला पाहिजे. हां. अ, विचारा तुम्ही मला काय विचार सांगू मग सांगतो मी कुठून लगेच. बोलताय सांगा मला? अंधेरीवरून. अंधेरीवरून बोलताय आणि लग्नाचं कोण आहे तुमचं? अंधेरी चकाला. लग्नाचं तुमचं कोण आहे? मुलगा आहे मुलगा. तुमचा मुलगा आहे. बरं. हां. तुम्ही काय करता? मी आता रिटायर आहे. घरी बसलोय घरी. बरं. आणि आई मुलाची? नाही आई पण ती पण घरीच असते. ती काय बरं. आणि मुलाला भावंड? कोण नाही. एकटाच आहे तो मुलगा. हा एकटाच आहे. बरं. मला हो मुलाविषयी आणि माहिती आमच्या सांगा. खानदानामध्ये पण एकटा आहे हो. खानदानामध्ये पण एकटाच आहे तो. होय काय? हां, 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 हां. हां. तिघा भावामध्ये आता एक चौथा 4 भाऊ होते. एक वारला आणि आता मी तिघे जण राहिलो. तर तिघामध्ये त्या दोघांना 2 मुली आहेत फक्त बस आणि एकाला काहीच नाही. हां, 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 हां. आणि मलाच आहे एक मुलगा, एक मुलगी. तर मुलगीचं लग्न झालंय हां, हां, हां. बरं. आणि तिचं गेल्या वर्षी लग्न झालंय. मुलीचं लग्न गेल्या वर्षी झालंय हां, हां. हा 1900 आणि किती हा मधला आहे एकटा हा? झालाय. हां, हा 1900 90ला आहे. 90 मधला. बरं. आणि 1990 14 सप्टेंबर 1990. 14 सप्टेंबर. बरं. आणि शिक्षण काय झालं याचं? शिक्षण बी.कॉम झालेलं आहे. बी.कॉम. आता काय करतोय? हं. आता बँकेमध्ये आहे ना तो सर्व्हिसला. बँकेमध्ये आहे. बरं. चांगली गोष्ट आहे. हो, इंडस्ट्रियल बँकेमध्ये आहे. ₹4.5 लाख वार्षिक त्याला उत्पन्न आहे. अरे वाह! हां, 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 हां. बरं. आणि दुसरं म्हणजे आम्ही राहतोय ना, हां. ज्या चाळीची प्रॉपर्टी आमची स्वतःचीच आहे. हां, 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 हां. 34 रूम आहेत, 34 रूम आहेत. 34 रूम तुमचे आहेत. हां, एवढी जागा आहे आमची. एवढी जागा आहे. बरं. हां, 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 हां. ते वेगळं जर उत्पन्न आता असेल ना जर कोण तुमचं? बिल्डर आला हां. तर बरं. 5-6 करोड मिळतील असे आहे. होय ना? हां. आता ते भाड्याने लावलेत आ का? हां? आता भाड्याने लावलेत का रूम? नाही आता हॅलो? नेटवर्क तुटतंय. 5-6 जण आमचे नातेवाईक ऐकून राहिले हां, हां, आणि हां. आम्ही 3 खोल्या हां, हां. बंद आहे. कोण नाही. मी खाली वरती दोन्हीकडे आमच्या 6 खोल्या आहेत फ्रीमध्ये. हां, 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 हां. म्हणजे संडास बाथरूम आम्ही सगळं आत बरोबर, म्हणजे बरोबर. कळलं, कळलं, कळलं. आणि काय नाहीये काय आणि बाजूला सगळं डेव्हलप होतंय आता. होय ना? हां. हां ही आणि ही म्हणून ही आम्हाला सगळी ते प्रॉपर्टी कुठे आहे मतलब? हे अंधेरी चकाला आहे. अंधेरी सिगारेट फॅक्टरीजवळ. चकाला. हां, हां, हां. अंधेरी चकाला सांगा मग कळेल तुम्हाला. पण इकडे तर मुंबईत असेल ना तुम्ही त्याला मूळ कळेल ते. मुंबईचेच होतात काय? नाही माझं तिकडे इकडे राहतो. मूळ मुंबईचे नाही आम्ही. गोव्याचे केरळ पाणी पोस्ट किरण पाणीचे आम्ही. किरण पाणी. हां, हां, पेडणेला. हां, हां. पेडणे पेडण्याला. साईडला. हां. गोवा पेडणे. तिथे आहे ओके. आमचं गाव. होय का? केरी गाव म्हणे तर केरी गावामध्ये आहे आणि आम्ही. मग मुंबईला प्रॉपर्टी केव्हा घेतली ही? मुंबईला प्रॉपर्टी आज जवळ 50-55 वर्ष झाली असेल आता घेऊन. होय का? हां, हां, हां. हं. आणि आता माझे वडील-बिडील ते वारले, आई वारली, सगळे वारले. आता कोण नाही. तर भाऊ मोठा सांभाळत होता. आता भावाला आता मोठी मुलं पण नाही, कोण नाही. हां, हां, हां. आता माझा मुलगा तोच त्यांचा मुलगा म्हणून समजून चाललंय सगळं हे. बरोबर, बरोबर. आणि मग गोव्याला आणि येऊन जाऊन दुसरं नाही राहत? दुसरं हां? गोव्याला येत नाही इकडे? गोव्याला जात नाही? गोव्याला जाऊन येतो राहतो ना. दरवर्षाला देवाधर्माला जायचं तर जाऊन येतो. चुलते-बिलते आहेत ना तिथे माझे. होय ना? हां, हां, हां. चुलते आहेत. चुलत्याचे घर आहे तिथे. बरोबर. तिथे राहतो. बहीण आहे, चुलत बहीण आहे. हां, हां. काय कार्यक्रम असेल तर तो येतो मुंबईला. मग बरोबर आहे. काय दुसरा कार्यक्रम असेल तर आम्ही जातो. नातं वगैरे आहेत सगळे आमचे. हां, 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 हां. आणि ठीक. माझे भाऊजी पण तिथे गोव्यालाच आहे आणि तुमचा त्यांची पण समाज प्रॉपर्टी कुठला? आहे तिथे मोठी. हां? तुमचा समाज कुठला? समाज हिंदू मराठा. मराठा. हां, हां. ठीक आहे. केरकर ना तुमचं नाव? केरकर. केरकर. ओके. हां, हां. ठीक आहे. चालेल. चालेल. आणि तुम्हाला मुलगी जी पाहिजे वधू, सून, तुम्हाला ती कशी पाहिजे? हां. तशी म्हणजे शिकलेली पाहिजे जरा. हं. शिकलेली आणि कामधंद्यावाली पाहिजे. बरोबर, बरोबर. काम वगैरे केलं तर समजा 8 तास काम करून आले की यार झंझट बरोबर, बरोबर. झाली. हं, हं, हं. आम्हाला पैसेवालीच पाहिजे असं काही नाही. जरा गरीब असेल चालेल, पण काम व्यवस्थित पाहिजे. बाकी काय नको. कळलं, कळलं. हां, 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 हां. आम्हाला त्याच्याकडून पैशाची काय अपेक्षा आहे ती नाही आम्हाला. बरोबर, बरोबर. समजलं. आमची एवढी प्रॉपर्टी आहे मग ती खाणार कोण? ह्या कॉलेजला नवरा-बायको दोघंच खातील, कोण खाणार आहे? हो, खरं आहे. हो.
बरोबर. हा, मग कशाला पाहिजे कोणाला बिचारा ह्या अशा याच्यामध्ये गरीबाला कशाला त्रास आणखी हो मेहनत हो. करा, कर्ज काढून मुलीचं लग्न करा, हे करा. बरोबर बरोबर. तर फक्त ही काम धंदेवाले व्यवस्थित पाहिजे. हो बरोबर. काम जरा चांगलं झालं पाहिजे, व्यवस्थित असेल, कुठे असेल चांगल्या ठिकाणी कामाला. आता हा बँकेत आहे, तशी कुठे बँकेमध्ये कुठे सर्व्हिस असेल चांगली हं. तर चालेल त्याला. होय ना. हां. म्हणजे आणि जायच्या याचा त्रास बँकेतली नाही, 10 मुलगी मिनिटाच्या चालेल तुम्हाला अंतरावर आणि कंपनी. हां, बँकमधली चालेल आणि कुठली चालेल? बँकमध्ये चालेल, कुठलीही चांगल्या कंपनीमध्ये असेल ना तरी चालेल. आपल्याला काय क्लिअर जॉबला पाहिजे, जरा मस्त व्यवस्थित हो, हो, 8 हो. तास दुसरीकडून घरी यायला पाहिजे, अशी पाहिजे. हां, 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 हां. ठीक आहे, चालेल. बाकी पैशाची अपेक्षा नाही आमची काहीच. बरोबर, 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 बरोबर. बरोबर. ठीक आहे, चालेल. आणि आणखी अजून काय? काय सांगायचं आहे का? नाही अजून काय सांगितलं काय करायचं. आता काय झालं, तुम्ही मेहरबानी तुमची, तुम्ही जरा टाकला लवकर जरा. हो, हो. टाकतो, टाकतो. नाहीतर हां. वेळ झाला ना जरा, म्हणून लवकर मला ना मुलगी मिळू दे बोल एकदा. मेसेज पण भरपूर येतात आणि कॉल इतके असतात की हा, माझ्या म्हणूनच लक्षात मी पण येत मेसेज नाही बघा म्हणून कोणाचं फोन नाही केला. रेकॉर्डिंग करायचंय, कोणाचं काय करायचं हे पण लक्षात राहत नाही. हा, म्हणून मी आठवण, म्हणून मला वाटलंच होतं हां. ते, कारण जे लक्षात नसेल वांधा मुलाला सांगितलं मी, मला मला लक्षात नाही, मी तुमचा मेसेज नंबर सांगा, पाठवतो. तुमचा फोन नंबर सांगा. माझा 99 99 67 67 41 41 50 50 30. 30. हो, ठीक आहे. हा, आणि तुम्ही मुलाचे वडील आता तुम्ही बोलताय? ते ह्याच्यात जाहिरात केलात ना थोडीशी माझी ह्याच्यावरती, हो. युट्यूब वरती येत होती ना, हां, 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 हां. त्या बघून मेट्रोमनीवाले सगळ्यांनी फोन केला, 2 जणांनी मला. आम्ही बोललो बोललो तुम्ही ते तिकडे कशाला जाता, आम्ही तुम्हाला बोलू, तुमचं डिटेल आम्हाला द्या. बोललो मला काही गरज नाही, कोणाला द्यायचं नाही, बस झालं आम्हाला. बरोबर, बरोबर, बरोबर. काय चांगलं. सांगितलं. हो, हो, हो. त्याला हाकून लागलो नाही, बोललो मेट्रोमनीवर फोन करू नका, बोललो तुम्ही. काय हां, नाही, हां. सगळं मला माहिती तुम्ही आहे, बोललो. मुलाचे मी वडील 2 बोलताय वर्ष ना? 3 वर्ष झालं रेकॉर्ड. हो, हो. तुम्ही मुलाचे वडील बोलताय. हो हो. ठीक आहे. ज्या मुली लग्नाच्या असतील त्या मुलींनी हा हे रेकॉर्डिंग अवश्य ऐका, शांतपणे ऐका. आणि नवरा मुलाच्या वडिलांचा संपर्क दिलेला आहे, त्यांच्या आवाजात संपर्क आम्ही नोट केला आहे का तुम्हाला कळावं. आम्ही मध्यस्थी इथे कोणी नाही आहे, डायरेक्ट तुम्ही नवरा मुलाला संपर्क साधू शकता. असं भारतामध्ये कुठेही नाही आहे. त्यामुळे नीट लक्ष देऊन संपूर्ण बायोटा ऐका. प्रत्येकाचा जो बायोटा असतो आम्ही रेकॉर्डिंग स्वरूपात घेतो, खऱ्या बातम्या असतात. त्यामुळे तुम्ही स्वतः कुठल्याही एजंटशिवाय डायरेक्ट समोरच्या पार्टीला भेटू शकता. आणि हे खात्रीशीर स्थळं असतात आमच्याकडे. त्यामुळे ज्या मुली इकडे तिकडे भरकटतात आणि फसतात, तर त्या मुलींसाठी हे उत्तम माध्यम आहे. आणि चांगला तुम्हाला सुटेबल असा जोडीदार इथे तुम्हाला मिळू शकतो. तुम्ही समोरच्या पार्टीशी चर्चा करायची आणि तुमचे प्रश्न तुम्ही एकमेकांकडून सोडवू शकता. तुम्हाला जर आमचं काम आवडलं तर इतर लोकांना शेअर करा. तुमच्या कोण मैत्रिणी लग्नाच्या असतील तर त्यांना शेअर करा, कारण चांगली लोकं आहेत. सगळं व्यवस्थित आहे त्यांचं, सगळं त्यांच्या तोंडून ऐकलेलं आहे आपण. तर जर खात्री नसेल तर तिथे जाऊन चौकशी करू शकता, जेणेकरून तुम्हाला हा. जी काय माहिती आहे ती सगळी खरी माहिती मिळेल. सगळं अस्तित्व आहे, पूर्ण वेल सेटल पार्टी आहे. त्यामुळे तुम्हाला कुठलंही काहीच कमी पडणार नाही. तुमची मुलगी एकदम सुखात राहील तिथे. परंतु तुम्ही त्यांना भेटणं गरजेचं आहे. इथे कुठलाही एजंट नाही, कुठलंही फ्रॉडगिरी नाही आहे आणि कुठलाही मसाला लावून आम्ही सांगत नाही. जे आहे ते ओरिजिनल असतं. समोरच्या पार्टीने जे सांगितलं ते ओरिजिनल आवाजात आम्ही रेकॉर्डिंग करतो. कुठेही कट लावत नाही, जसाच्या तसा आम्ही व्हिडिओ अपलोड करत असतो. त्यामुळे मित्रांनो, इथे खऱ्या बातम्या अपलोड केल्या जातात, एवढं लक्षात ठेवा. आणि तुम्हाला जर आवडलं आमचं काम तर तुमचे जे ग्रुप असतात, गावातले ग्रुप, मंदिराचे ग्रुप किंवा इतर कुठले सामाजिक ग्रुप असतात, तिथे तुम्ही शेअर करू शकता, इतर लोकांना सावध करू शकता. बरेच लोक लग्नाच्या नावाखाली फसवले जातात, म्हणजे आर्थिक लूट होते, मानसिक लूट होते, प्रचंड प्रमाणात लूट होते. तर हे जे काम आहे हे आम्ही प्रामाणिकपणे करतोय. तुम्हाला जर आवडत असेल तर नक्कीच शेअर करायला हरकत नाही आहे. आणि या मुलासाठी प्रार्थना करा, चांगली मुलगी त्याला मिळू देत. जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.